नमस्ते. तर आज आपण बघणार आहोत फ्रीज क्लीन कसा करायचा आणि ऑर्गनाइज कसा ठेवायचा ते. तर माझा हा जो फ्रीज आहे तो 600 लिटरचा आहे आणि हा फ्रीज मी 1 महिन्यापूर्वी क्लीन केला होता. 1 महिन्यापूर्वी मी इंडियाला जाणार होती, तर त्यावेळेला मी हा क्लीन करून गेली होती. परंतु हा 1 महिन्यामध्ये पूर्ण मेस झाला आहे. नॉर्मली माझा एवढा फ्रीज मेस होत नाही. जर तुम्ही स्वतः एकटेच जर फ्रीज मेंटेन ठेवत असाल तर फ्रीज एवढा घाण होत नाही. परंतु जर तुमच्याबरोबर अजून जर कोणी असेल की जे फ्रीजमध्ये वस्तू ठेवत असतील तर चान्सेस असतात की फ्रीज खूप जास्त घाण होण्याचा. सो बेटर फ्रीज जर क्लीन ठेवायचा असेल तर सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की तो एकानेच हाताळावा. फ्रीजमध्ये मी ज्या काही भाज्या ठेवून गेलेली त्या तशाच्या तशाच होत्या, त्या मी आज सगळ्या क्लीन करते आहे. आणि माझ्या फ्रीजमध्ये जास्त करून कोकम आगळ खूप भेटेल, कारण की आम्ही कोकणातले आहोत तर ते आम्हाला मच्छीसाठी यूज करावं लागतं आणि ते मी बाहेरगावी असल्यामुळे वर्षभराचा स्टॉक मला ठेवावा लागतो. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये मी प्लास्टिक मॅट्स वापरते, जे ॲक्च्युली शॉवर कर्टन होतं त्याला मी कट करून साईजच्या हिशोबाने कट करून घेतलंय आणि तेच मी अंतरते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते काढून धुता येतात. फ्रीज नॉर्मली मी विनेगर आणि साधं पाणी जे आहे त्याच्यानीच स्प्रे करून पुसून घेते. बट खूपच जास्त झाला असेल घाण तर मात्र मी फ्रीज बाथरूममध्ये घेऊन जाऊन ते धुते. आता इकडे ज्या काही मी भाज्या काढलेल्या आहेत, डब्बे काढलेले आहेत, त्याच्यामध्ये मी सगळं चेक करते की कोणत्या माझ्या भाज्या खराब आहेत, कोणत्या चांगल्या आहेत आणि त्या सगळ्या मी डायरेक्टली कचऱ्याच्या पिशवीतच भरणार आहे आणि त्या डायरेक्टली मग मी तो कचरा लगेच जाऊन बाहेर फेकून येणार आहे. कारण की खूपच भाज्या ॲक्च्युली खूपच जास्त खराब झाल्यात. इवन टोमॅटोसुद्धा लिटरली गळालेले आहेत. ते सुद्धा माझ्या मिस्टरांनी बघितले नाहीत. मला वाटलं की ॲक्च्युली ते जेवण बनवतील, परंतु त्यांनी काही जेवण बनवलं नाही आणि मी फ्रेंड्सला सुद्धा देऊन गेली नाही. त्याच्यामुळे माझे पूर्ण टोमॅटोज खराब झालेले आहेत. पुदिना मात्र अजूनही तसाच्या तसा आहे. काही पानं आहेत जी खराब झाली आहेत, ती निवडून फक्त मी व्यवस्थित परत तसाच्या तसा ठेवणार आहे. ज्या काही फेकायच्या वस्तू आहेत त्या मी या पिशवीत भरलेल्या आहेत आणि आता हा जो कचरा आहे तो मी आधी टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण फ्रीज साफ करायला घेऊ. मगाशी मी ऑलरेडी स्प्रे मारला होता, त्याने काय होतं तर जी फ्रीजमधली बॅड स्मेल आहे ती सगळी निघून जाते. आता मी परत स्प्रे मारून ओल्या कपड्यांनी तो पूर्ण फ्रीज स्वच्छ पुसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सुक्या कपड्यांनी फ्रीज पूर्ण कोरडा करून घेणार आहे. असं मी ह्यासाठी करते कारण की नॉर्मली आपण ट्रे बाहेर काढून बेसिनमध्ये धुवून घेतो, परंतु तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता की आता मी ते धुवेल आणि त्याच्यानंतर त्यांची सुकायची वाट बघेल. त्याच्यामुळे मी इथेच ओला कपडा आणि सुका कपडा असं दोन्ही वापरून पटकन फ्रीज पुसून घेणार आहे. फ्रीजमध्ये प्लास्टिक कव्हर अंथरल्यामुळे फ्रीज घाण होत नाही, परंतु कव्हर मात्र घाण होतातच. त्यामुळे जर तुम्ही आठवड्यातून फ्रीज क्लीन करत असाल तर त्यावेळेला आपण नुसता ओला कपडा जरी मारला तरी चालून जातं. परंतु जर महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी असं जर तुम्ही फ्रीज क्लीन करत असाल तर मात्र हे जे प्लास्टिक कव्हर आहेत ते व्यवस्थित साबणाने धुवून घेतलेले जास्त बेटर राहतील, जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही डाग किंवा वास राहिलेला असेल किंवा काही चिकट राहिलेलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि फ्रीज अजून पुढे तुमचा व्यवस्थित राहण्यासाठी मदत होईल. फ्रीज क्लीन करण्यापूर्वीच मी हे प्लास्टिक कव्हर साबणाने स्वच्छ धुवून घेतले होते आणि उन्हात वाळत घातले होते की जोवर आपला फ्रीज पुसून होतोय तोपर्यंत हे उन्हामध्ये व्यवस्थित कोरडे होतील. कव्हर सुकले आहेत माझे, ते आता मी लावून घेते. कव्हर जर थोडे तरी ओले असतील ना तर त्याच्यावरती काहीही जर सांडलं तर त्याच्यामुळे चिकटपणा जास्त येतो. त्याच्यामुळे प्लास्टिक जे आहे कव्हर जे पण तुम्ही घालाल तर ते पूर्णपणे सुकलेलं असावं, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आता मी ते सामान लावायला सुरुवात करते. ॲक्च्युली आता सध्या माझ्याकडे काहीच सामान नाही आहे. सगळ्या भाज्या वगैरे ज्या होत्या त्या मी फेकल्या आहेत आणि मला आता जाऊन आणायच्या आहेत. आज वीकेंड आहे तर मी आता जाईल आणि त्याच्यानंतर भाज्या घेऊन येईल आणि त्यानंतर मग मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ते कसं भाज्या लावायच्या किंवा मी माझा फ्रीज कसा ऑर्गनाईज करते ते त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता सध्या माझ्याकडे जे काही आहेत, जे डब्बे आहेत, ज्याच्यामध्ये सामान आहे ते सगळं पुसून मी व्यवस्थित ठेवते आहे. अगदी लावत नाही आहे मी, जसंच्या तसं प्रॉपर जसं मला लावायचं आहे तसं मी जस्ट असंच ठेवते आहे जे माझ्याकडे आहे ते. आणि बाकीचे उरलेले जे घाण झालेले डब्बे आहेत ते आता मी धुवेल आणि ते वाळत घालेल. त्याच्यानंतर जेव्हा मी आता संध्याकाळी जाईल भाज्या आणायला तेव्हा त्या उद्या डब्बे सुकतील त्यावेळेला त्याच्यामध्ये मी ते सगळं भरेल आणि मग व्यवस्थित ऑर्गनाईज करेल. तर जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तुम्ही
फ्रीज लावत असाल किंवा क्लीन करत असाल त्यावेळेला तुमच्याकडे प्रॉपर वस्तू असायला हव्यात की परत ऑर्गनाईज करायला. तुम्ही अगोदर स्वच्छ करून तुम्ही बघू शकता की तुमच्या फ्रीजमध्ये काय काय अवेलेबल आहे आणि काय काय नाही आहे, आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्या गोष्टी घेऊ शकता. शक्यतो मी पूर्ण महिनाभराचं किंवा असं 15 दिवसाचं, आठवडाभराच्या भाज्या आणत नाही. नॉर्मली मी 3 ते 4 दिवसाच्या भाज्या आणते, आणि ज्या काही भाज्या आहेत त्या लाँग टर्ममध्ये राहणाऱ्या असतील अशा आणते, आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या पहिल्या मी वापरून घेते. आणि मोस्ट ऑफ 3 दिवस तर आमच्याकडे नॉनव्हेज असतं, त्याच्यामुळे ते तर नॉनव्हेज तर मी फ्रीजमध्ये ठेवतच नाही. फ्रोझन वस्तू खायला मी थोड्याशा अवॉइड करते. त्याच्यानंतर फ्रीजरमध्ये एवढं काही नाही आहे माझ्या की जे क्लीन करावं. सो त्याच्यामध्ये फक्त मसालेज आहेत आणि चीज वगैरे जे असतं तेच आहे. बाकी फ्रीजमध्ये जास्त काही, फ्रीझरमध्ये मी जास्त काही ठेवत नाही. त्याच्यामुळे ते क्लीन करायला इतकं कठीण नाही आहे किंवा अगदी डीप क्लीन करण्याची त्याची गरज नसते. मी नॉर्मली वरतूनच पुसून घेते, फक्त कपडा मारून घेते, कारण की तिथे एवढं काही नसतं. गेस्ट जेव्हा येतील त्याच वेळेला कधीतरी माझा फ्रीजर एकदम पूर्ण भरलेला असतो, अदरवाईज फ्रीजर माझा पूर्ण मोकळाच असतो. सो आता माझा पूर्ण फ्रीज लावून झालेला आहे, आणि बाहेरून एकदा मी पूर्ण कपडा फिरवून घेते आहे, जे काही डाग लागलेले असतील ते. कारण की नॉर्मली आपण जेव्हा फ्रीज उघडतो त्यावेळेला आपले खरकटा हात असतात, कधी कधी ओला हात असतो, त्याच्यामुळे फ्रीजला ते हाताचे डाग लागलेले असतात, त्याच्यामुळे ते मी पुसून घेते. आणि माझा फ्रीज क्लीन झालेला आहे. फक्त त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं नाही आहे, ते सामान मी ज्या वेळेला उद्या माझं जेव्हा सामान आणेल त्याच्यानंतर मी सगळं ते सामान ठेवेन. झटपट फ्रीज स्वच्छ कसं करायचं ते आज आपण बघितलं. अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रीज स्वच्छ करायला गेला तर तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनटं लागतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. भेटूयात अशाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.